नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण येणारी जी ग्रुप सी ची परीक्षा आहे, MPSC ची ग्रुप सी ची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी भूगोल या विषयाचे अतिसंभाव्य असे काही प्रश्न पाहणार आहोत। ओके, मग या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहा, खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा। आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेत, खाली काही विधानं दिलेत आणि त्याच्यातून आपल्याला काय करायला सांगितलंय, योग्य विधानाची निवड करायला सांगितले। आता मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडता MPSC चा त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी विचारले का हे व्यवस्थित वाचायचं आहे, कारण बऱ्याच वेळेस इथं अयोग्य विचारलेलं असतं, अचूक विचारलेलं असतं। आता या ठिकाणी आपल्याला काय योग्य विधानाची निवड करायची, म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे याची आपल्याला काय करायची, निवड करायची। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिलं विधान काय दिलं आपल्याला, पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे। काय सांगितलंय, पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे। मग आता लक्षात घ्या, हे विधान काय बरोबर आहे। पुढचं विधान पाहूया, तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते। बरोबर आहे, तापी नदी काय पश्चिम वाहिनी नदी आहे, हे विधान सुद्धा काय बरोबर आहे। तिसरं विधान काय पाहूया, तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते। तापी नदी पूर्व दिशेकडे वाहत जाते, हे विधान काय मित्रांनो चुकीचं आहे, कारण तापी नदी कुणीकडे वाहत जाते, तर तापी नदी पश्चिमेकडे वाहत जाते, कारण या ठिकाणी आपण काय पाहिलं, तापी नदी ही काय पश्चिम वाहिनी नदी आहे। ओके, पुढचं विधान पाहूया, चौथं, तापी नदीचे खोरे हे तापी पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते। बरोबर आहे, कारण पूर्णा ही काय तापी नदीचीच उपनदी असल्यामुळे तापी नदीचं खोरं हे काय तापी पूर्णा खोरे म्हणून काय होतं, ओळखलं जातं, म्हणजे हे विधान सुद्धा काय बरोबर आहे। मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पुन्हा काय दिले, तर पर्याय दिलेले आहेत। आता आपलं लक्षात आलं आपलं कोणकोणतं वाक्य बरोबर आहे, अ, ब आणि ड वाक्य बरोबर आहे। मग अ, ब आणि ड चा ऑप्शन कुठे पहा, तर अ, ब आणि ड चा ऑप्शन काय पर्याय क्रमांक 1 आहे। लक्षात येतंय, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तापी नदी आणि पूर्णा नदी म्हणजे जे तापी नदीचं खोरं आहे याच्यावरती मित्रांनो 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे तुम्ही मागील प्रश्नपत्रिका पाहू शकता, त्याच्यामध्ये पहा या पॉइंटवरती या मुद्द्यावरती 100% प्रश्न विचारलेला आहे। मग त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन लक्षात काय ठेवायचं आहे, तापी नदीचा उगम कुठं होतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कुठं होतं, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामधील मुलताई या ठिकाणी होतं। कुठं, मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो। हे मुलताई कुठे आहे, मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या डोंगर रांगेत होतं असाही प्रश्न येऊ शकतो, तर महादेव डोंगर रांगात होतो। कोणत्या, महादेव। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे आपला, या ठिकाणी पहा, बालाघाट पठाराच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत। या ठिकाणी काय विचारलंय, जे बालाघाट पठार आहे याच्या उत्तरेस आणि दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत। मग तुम्हाला माहित असेल, बालाघाट पठाराच्या उत्तरेस म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट जी डोंगररांग आहे त्यांच्या उत्तरेस कोणत्या नदीचं खोरं आहे, तर उत्तरेला गोदावरी नदीचं आहे। उत्तरेस कोणत्या नदीचं आहे, गोदावरी नदीचं आहे। आणि दक्षिणेस कोणत्या नदीचं आहे, तर दक्षिणेस भीमा नदीचं खोर आहे। लक्षात घ्या, कोणत्या, भीमा। मग आपल्याला गोदावरी आणि भीमा ऑप्शन कुठे पहा, गोदावरी आणि भीमा काय आपल्याला पहिलाच ऑप्शन आहे। लक्षात आलं, हरिश्चंद्र बालाघाट ही जी डोंगर रांग आहे यांनी कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी केली, असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय आहे, गोदावरी। उत्तरेस गोदावरी आणि दक्षिणेस कोणती नदी आहे, तर दक्षिणेस भीमा नदी आहे। या दोन नद्यांचे खोरे काय आहेत, हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांनी काय वेगळे केलेले आहेत। ओके, मग त्या ठिकाणी पुन्हा हे पण लक्षात ठेवायचं आहे, इथं काय सांगितलंय, नर्मदा व तापीचं ऑप्शन आहे पहा आपल्याला। तर नर्मदा व तापी या ज्या दोन नद्या आहेत यांचं खोरे कोणत्या पर्वताने वेगळं केलं आहे किंवा कोणत्या डोंगराने असा प्रश्न येऊ शकतो, तर यांच्या दरम्यान काय सातपुडा पर्वत आहे। म्हणजेच नर्मदा व तापी नदीचं जे खोरं आहे हे आपण काय म्हणू शकतो, सातपुडा पर्वतामुळे काय वेगवेगळे झालेले आहेत। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे। आता या ठिकाणी काय सांगितलंय, कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची नदी आहे असं सांगितलंय। आता तुम्हाला माहिती आहे गोदावरी ही काय पूर्ववाहिनी नदी आहे, म्हणजे पश्चिमेकडून काय होती, पूर्वेकडे वाहणारी नदी आहे। इथं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काय होतं, गोदावरी नदीचा उगम होतो। हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी नदीचा उगम कुठं होतं, त्र्यंबकेश्वरला, नाशिक जिल्ह्यामध्ये। आणि आपल्याला विचारलंय उजव्या बाजूची, म्हणजे गोदावरीच्या उजव्या बाजूची म्हणजे दक्षिणेकडून मिळणारी नदी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे। मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलेत पहा, मांजरा पहिलं ऑप्शन दिलंय, दुसरं शिवना दिलंय, तिसरं दूधना दिलंय आणि चौथं प्राणहिता दिलंय। तर यापैकी पहा
मांजरा ही जी नदी आहे ही काय दक्षिणेकडून मिळणारी म्हणजेच उजव्या बाजूने मिळणारी नदी आहे. प्राणहिता ही नदी काय होते पहा, तर प्राणहिता ही नदी उत्तरेकडून मिळते म्हणजेच डाव्या बाजूकडून प्राणहिता नदी गोदावरी नदीस मिळते, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग उजव्या बाजूची उपनदी कोणती आहे, तर मांजरा आहे. अजून कोणती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहा, दारणा आहे, प्रवरा आहे, सिंदफणा आहे आणि मांजरा आहे. या नद्या काय होतात उजव्या बाजूनी म्हणजेच दक्षिणेकडून येऊन मिळतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी काय सांगितलंय पहा आपल्याला, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधली आहेत. आपल्याला विचारलं इथं की कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे बांधलेली आहेत असं विचारलंय. ऑप्शन दिलेत पहा, तापी, मांजरा, पूर्णा आणि गिरणा. तर लक्षात असू द्या मित्रांनो, येलदरी आणि सिद्धेश्वर हे धरणं काय आहेत तर ते पूर्णा नदीवरती आहेत. लक्षात येत आहे. पण ही पूर्णा कोणती, तर तापीची जी उपनदी पूर्णा आहे ती पूर्णा नसून ही जी पूर्णा आहे ही कोणती पूर्णा आहे मित्रांनो, दक्षिण पूर्णा आहे. ओके, दक्षिण पूर्णा कोणत्या नदीची उपनदी आहे, गोदावरी नदीची उपनदी आहे, हे पण लक्षात ठेवा. दक्षिण पूर्णा कोणत्या नदीची उपनदी आहे असा प्रश्न आला तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी नदीची उपनदी आहे. या दक्षिण पूर्णा नदीवरतीच काय आहेत, येलदरी व सिद्धेश्वर हे धरण आहेत. आता हे पण लक्षात ठेवा, येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो, तर येलदरी हे धरण हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे. आणि सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा याच्यावर प्रश्न येण्याची काय दाट शक्यता आहे मित्रांनो. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात. काय सांगितलं आपल्याला, खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला या ठिकाणी, भीमा कोयना, वर्धा वैनगंगा, तापी नर्मदा आणि गोदावरी कृष्णा. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, तापी नर्मदा या ज्या नद्या आहेत या नद्या काय होतात, खचदरीतून वाहतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर मित्रांनो, तापी आणि नर्मदा या दोन्ही नद्याबद्दल लक्षात ठेवायचे तुम्हाला. या दोन्ही नद्या काय येतात, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजे काय होतात, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस असा प्रश्न विचारला जातो की तापी नदीच्या काठावर कोणतं शहर आहे किंवा सुरत शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. तर हे लक्षात ठेवा, सुरत शहराजवळ तापी नदी काय होते, अरबी समुद्रात जाऊन मिळते. आणि नर्मदा नदी कुठं जाऊन मिळते, तर ती भडोच जवळ काय होते, अरबी समुद्रास जाऊन मिळते. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणतं. इथं काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणतं नदी खोरं हे कोळशांच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून असं ओळखलं जातं. ऑप्शन काय दिलेत पाहूया, कृष्णा खोरे, वैनगंगा आणि वर्धा खोरे, पूर्णा खोरे आणि वैतरणा खोरे. तर याच्यापैकी करेक्ट उत्तर मित्रांनो वैनगंगा आणि वर्धा खोरे हे काय होतं, तर वैनगंगा आणि वर्धा खोरे हे काय कोळशांच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जी वर्धा आणि वैनगंगा या नद्याची जी एकत्रित नदी होती पुढं, या नद्याच्या संगमानंतर त्या नदीस प्राणहिता म्हणतात. म्हणजे वर्धा वैनगंगाच्या एकत्रित प्रवास काय म्हणतात, प्राणहिता म्हणतात. आणि प्राणहिता नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती गोदावरी नदीची उपनदी आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर वर्धा व वैनगंगा ह्या कशा नद्या आहेत, तर ह्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. लक्षात असू द्या, वर्धा व वैनगंगा काय आहेत, दक्षिण वाहिनी नद्या आहेत. आणि प्राणहिता नदी गोदावरीस कोठे येऊन मिळते, हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये आलेला आहे मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा, कुठं, गडचिरोली मधील चपराळा या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आहे बा. दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय नद्यांचा क्रम लावायला सांगितलाय, पण कसा लावायला सांगितलाय, दक्षिणेकडून उत्तरेकडे लावायला सांगितलाय. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायला सांगितलाय. ओके, मग या ठिकाणी पहा ऑप्शन काय दिलेत पहा आपल्याला, भीमा, नीरा, कृष्णा आणि वारणा. आता यात लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ज्या 4 नद्या दिल्यात, या 4 नद्यामध्ये सर्वात दक्षिणेला कोणती नदी आहे, वारणा नदी आहे. वारणा नदी काय कृष्णाची उपनदी आहे, त्याच्यामुळे वरती कृष्णा आहे 2 नंबर. त्याच्यानंतर नीरा आणि मग काय आहे भीमा. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, दक्षिणेकडून क्रम विचारलेला आहे. म्हटलं वारणा, कृष्णा, नीरा, भीमा पर्याय कुठे ते आपल्याला शोधावं लागेल. पहा, वारणा, कृष्णा, भीमा, नीरा हा पण नाही, हा पण नाही. कृष्णा, वारणा, भीमा, नीरा हा पण नाही.
वारणा, कृष्णा, नीरा, भीमा. वारणा, कृष्णा, नीरा, भीमा हा काय आपला योग्य पर्याय मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं उत्तर असणार आहे. ओके. मग त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ही जी वारणा नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ही कृष्णा नदीची उपनदी आहे. आणि ही जी नीरा नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर नीरा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येतो की कृष्णा नदी आणि भीमा नदी यांचं जे खोरं आहे हे खोरं कोणत्या पर्वतांनी किंवा कोणत्या डोंगर रांगांनी वेगवेगळं केलेलं आहे किंवा विभागलेलं आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर जे वरती पहा भीमा नदीचं खोरं आहे, त्याच्या खाली काय कृष्णा नदीचं खोरं आहे. सरळ सरळ प्रश्न असा येऊ शकतो की भीमा नदीचं खोरं आणि कृष्णा नदीचं खोरं यांच्यामध्ये कोणती डोंगर रांग आहे किंवा दोन्ही नद्यांचं पाणलोट क्षेत्र कोणत्या नदीने विभागलेलं आहे, असा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, शंभू महादेव डोंगर रांग. लक्षात ठेवा, कोणती डोंगर रांग, शंभू महादेव डोंगर रांग. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, शंभू महादेव डोंगर रांग. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही असं विचारले. पहा, मी तुम्हाला आधी सांगितलं तर प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे. इथं काय सांगितलं आपल्याला, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाही असं सांगितलंय. मग पर्याय काय दिलेत पहा आपल्याला, या ठिकाणी तेरणा पर्याय दिलाय. आता तुम्हाला माहीत असेल तेरणा काय आहे, तेरणा कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती मांजरा नदीची उपनदी आहे. आणि मांजरा नदी काय पहा, मांजरा नदी गोदावरीची उपनदी आहे. म्हटलं या दोन्ही नद्या काय झाल्या, गोदावरी खोऱ्यातील नद्या झाल्या. पुढचा 2 नंबरचा पर्याय काय आपला प्रवरा आहे. प्रवरा सुद्धा काय गोदावरीची उपनदी आहे, म्हणजे ती सुद्धा गोदावरी खोऱ्यातीलच नदी आहे. परंतु ही जी भातसा नदी आहे मित्रांनो, ही तुमच्या लक्षात आलं असेल, ही काय कोकणातील नदी आहे. कुठली नदी आहे भातसा, कोकणातील नदी आहे. मग आपल्याला काय विचारलं होतं, कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. मग कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नसणार आहे, तर भातसा ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नसणार आहे. ओके. मग भातसा नदी कोणत्या नदीची उपनदी असाही प्रश्न येऊन गेलेला आहे. तर लक्षात असू द्या, भातसाची नदी आहे ही उल्हास नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची, उल्हास नदीची. भातसा, काळू या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत, तर त्या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. उल्हास नदी काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि उल्हास नदी कोणती खाडी तयार करते, हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. तर उल्हास नदीवरती कोणती खाडी मित्रांनो, वसईची खाडी आहे. हे पण लक्षात ठेवा. कोणत्या नदीवरती, उल्हास नदीवरती. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10 आहे, येरळा ही डॅश डॅश नदीची उपनदी आहे. या ठिकाणी पहा, अतिशय सोपा प्रश्न विचारलाय की येरळा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर येरळा नदी ही लक्षात असू द्या मित्रांनो, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. परंतु याबरोबर तुम्हाला अतिशय महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची की येरळा नदी ही काय पहा, कृष्णा नदीस, येरळा नदी ही कृष्णा नदीस डाव्या बाजूने काय, डाव्या बाजूने किंवा उत्तरेकडून, असाही प्रश्न येऊ शकतो. उत्तरेकडून बी म्हणा, उत्तरेकडून म्हणा किंवा डाव्या बाजूकडून मिळणारी पहा एकमेव नदी आहे, ती कोणती, येरळा नदी. कोणत्या नदीला, कृष्णा नदीला. आणि दक्षिणेकडून कृष्णाला बऱ्याच नद्या येऊन मिळतात. त्यात कोणती मिळते, वेण्णा येऊन मिळते, नंतर कोयना मिळते, वारणा मिळते, पंचगंगा मिळते, आणखीन पुढे गेलात तर घटप्रभा मिळते. या सर्व नद्या काय होतात पहा, दक्षिणेकडून मिळतात, म्हणजे उजव्या बाजूने मिळतात. पण फक्त येरळा ही एकच अशी नदी आहे, ती काय होते, उत्तरेकडून म्हणजेच डाव्या बाजूकडून मिळते. कोणत्या नदीला, तर ती गोदावरी नदी, सॉरी कृष्णा नदीला. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात. या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रातील जो कृष्णा नदीचा, कोयना नदीचा जो जलाशय आहे त्याला काय म्हणतात असं विचारलंय. अतिशय सिंपल प्रश्न आहे. कोयना नदीवरील जो जलाशय आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो, तर त्याला शिवसागर म्हणतात. ओके. त्याचबरोबर कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, कोयना नदीचा उगम कुठं झाला, तर कोयना नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कुठं होतो, महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ओके. आणि कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर हे लक्षात ठेवा, कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. मग कोयना कृष्णा यांचा संगम कुठं होतो, हाही प्रश्न परीक्षेत आलेला आहे. तर कुठं होतो, प्रीती संगम आहे, कुठं, कराड जवळ. ओके. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे महाबळेश्वर आहे, महाबळेश्वर जवळ काय होतात, एकूण 5 नद्या उगम पावतात. एकूण किती नद्या उगम पावतात, 5 नद्या. त्याच्यातील 2 नद्या काय होतात, कोकणात जातात. कोकणातल्या कोणत्या येतात, सावित्री आणि गायत्री. लक्षात ठेवा, कोकणातील कोणत्या, सावित्री आणि गायत्री. आणि पठारावरती
पठारावरती किती नद्या उगम पावतात? तर 3. मग त्यातली कोणती आहे? एक कृष्णा आहे, एक काय कोयना आहे आणि एक कोणती आहे? वेण्णा. लक्षात असू द्या, महाबळेश्वरला कोणत्या नद्यांचा उगम होतो हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. मग लक्षात ठेवा, किती नद्याचा उगम होतो? 5 नद्याचा उगम होतो. त्याच्यातील 2 नद्या कोकणात जातात. कोकणातील कोणत्या आहेत? सावित्री आणि गायत्री आहे. आणि पठारावरील कोणत्या आहेत? तर कृष्णा, कोयना आणि वेण्णा या काय तर मिळून 5 नद्याचा उगम कुठं होतो? तर तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 12 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, उत्तर महाराष्ट्रातील, आता या ठिकाणी विधानं दिलेत पहा आपल्याला. इथं अ विधान दिलं, इथं ब विधान दिलं, इथं क विधान दिलंय आणि पुन्हा खाली काय येतं? पर्याय दिलेत. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? वरील विधानापैकी कोणती विधानं चुकीची आहेत? आपल्याला काय विचारलेलं आहे? चुकीची विधानं कोणती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण विधान वाचूया. पहिलं विधान काय दिलंय? उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा काय? पूर्वेकडे आहे. काय दिलंय? उताराची दिशा पूर्वेकडे आहे. हे विधान कसं असणार मित्रांनो? तर हे विधान चूक असणार आहे. कारण उत्तर महाराष्ट्रातील जी तापी नदी आहे ही नदी काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे उताराची दिशा कोणीकडे असणार आहे? तर ती पश्चिमेकडेच असणार आहे. ओके. मग हे पहिलं विधान चूक आहे. दुसरं विधान काय पाहूया आपण, वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. बरोबर आहे हे विधान, कारण वर्धा वैनगंगा नद्या काय आहेत? दक्षिण वाहिनी नद्या आहेत, म्हणजेच त्यांच्या क्षेत्राचा उतार कोणीकडे असणार आहे? तर दक्षिणेकडे असणार आहे. पुढचं विधान काय? क नंबरचं, उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. बरोबर आहे. पठारावरील नद्या काय येतात? पूर्ववाहिनी नद्या आहेत. पठारावरच्या नद्या कोणकोणत्या आहेत? कृष्णा आहे, भीमा आहे, गोदावरी आहे. या नद्या काय आहेत? पूर्ववाहिनी आहेत. म्हणजे हे विधान सुद्धा काय मित्रांनो? बरोबर आहे. मग आता आपल्याला चुकीचं विधान विचारलं होतं. अ, ब आणि क मधलं आपलं काय? फक्त पहिलं विधान चुकीचं आहे. म्हणजे फक्त अ हे आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. फक्त अ काय आहे? चुकीचं आहे मित्रांनो. ओके. मित्रांनो, जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आपण तुमच्यासाठी आजपासून दररोज ग्रुप सी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आपण सुरू केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 13 आहे. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे असं विचारलंय. पर्याय दिलेत पहा आपल्याला, निरगुडा, मण्याड, सिंदफणा आणि गिरजा. हे आपल्याला काय दिलेत? पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. ओके. मग या ठिकाणी वर्धा नदीची उपनदी कोणती मित्रांनो? तर निरगुडा ही जी नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर निरगुडा ही वर्धा नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर तुम्हाला या मण्याड नदी लक्षात ठेवायची. मण्याड नदीवर सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. मण्याड नदी काय? मांजरा जी नदी आहे, मांजरा, त्या मांजरा नदीची उपनदी आहे. कोणती नदी? मण्याड. मण्याड, लेंडी आणि तेरणा त्या लक्षात असू द्या. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. लेंडी सुद्धा काय आहे? मांजरा नदीचीच उपनदी आहे. तेरणा ही सुद्धा काय? मांजरा नदीचीच उपनदी आहे. ओके. मांजरा नदीचा उगम कुठं होतो? तर मांजरा नदीचा उगम बालाघाटच्या पठारावरती चिंचोली टेकड्यामध्ये होतो. ओके. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये. पुढे इथं सिंदफणा दिलंय. सिंदफणा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंदफणा कोणत्या नदीची आहे? गोदावरी नदीची उपनदी आहे. सिंदफणा नदीचा उगम सुद्धा कुठं होतो मित्रांनो? पाटोदा तालुक्यातील चिंचोली टेकड्या, म्हणजे बालाघाट पठारावरील चिंचोली टेकड्यामध्येच सिंदफणा नदीचा सुद्धा उगम होतं. म्हणजे सिंदफणा नदीचा उगम आणि मांजरा नदीचा उगम हे काय आहेत? जवळजवळ शेजारीच आहेत. ओके. पुढचं इथं पर्याय दिलं तर आपल्याला गिरजा. गिरजा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गिरजा ही दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. ओके. गिरजा, दुधना ह्या काय आहेत? दक्षिण पूर्णाच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला 14 नंबरचा. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. आता या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायला सांगितलं. कोणत्या नद्याचा? कोकणातील नद्यांचा. पर्याय काय दिला आपल्याला पाहूया. संपूर्ण प्रश्न पाहूया आपण स्क्रीनवरती, तेव्हा आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी पहा, वैतरणा, सावित्री, उल्हास आणि वशिष्ठी या आपल्याला काय दिल्यात? 4 नद्या दिल्यात आणि आपल्याला त्यांचा क्रम लावायला सांगितला आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल सर्वात वरती नदी कोणती आहे? उत्तरेकडे वैतरणा आहे, म्हणजे वैतरणा, त्याच्यानंतर उल्हास आहे, त्याच्यानंतर सावित्री आणि नंतर वशिष्ठी आहे. म्हणजे याचा क्रम काय असणार आहे? सर्वप्रथम वैतरणा म्हणजे अ असणार 1 नंबरला. आता लक्षात घ्या, 1 नंबरला अ असणारा पर्याय कोणकोणता आहे पहा. हा एक पर्याय आहे आणि हा एक पर्याय आहे. म्हणजे हे पर्याय कट होईल, त्याच्यानंतर काय होईल? हा पर्याय कट होईल. ओके. पुढे इथं काय? वैतरणानंतर उल्हास आहे.
इथं पण क आहे पहा, इथं अ नंतर क, इथं पण अ नंतर क आहे, मग शेवट इथं ड आणि ब आहे आणि इथं ब आणि ड आहे. मग आपल्याला पाहायचं कोणता उत्तर बरोबर असणार आहे. तिसरी कोणती नदी आहे, सावित्री आहे आणि सावित्री नंतर वशिष्ठी आहे म्हणजे ब ड असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर काय असणार मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच याच्या नद्या दिल्यात, यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जर क्रम पाहिला तर कसा येईल, वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशिष्ठी. त्याचबरोबर मित्रांनो याच्या नद्या आहेत कोकणातल्या, या नद्यावरती कोणत्या खाड्या आहेत हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस येतो, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. मग वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे, सावित्री नदीवर कोणती खाडी आहे, उल्हास नदीवर कोणती खाडी आहे आणि वशिष्ठी नदीवर कोणती खाडी हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहा वैतरणा नदीवर कोणती खाडी आहे, तर वैतरणा नदीवर दांतीवाऱ्याची खाडी आहे, सॉरी वैतरणा नदीवर डहाणूची खाडी आहे, नाही दांतीवाऱ्याचीच आहे. वैतरणा नदीवर कोणती आहे, दांतीवाऱ्याची खाडी आहे. उल्हास नदीवर कोणती आहे, उल्हास नदी वसईची खाडी आहे. सावित्री नदीवर कोणती खाडी आहे, सावित्री नदीवर बाणकोटची आहे. आणि वशिष्ठी नदी कोणती आहे, तर वशिष्ठी नदी दाभोळची खाडी आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक काय 15 आहे. या ठिकाणी काय दिले पहा, डॅश डॅश व डॅश डॅश या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो. विचारले आपल्याला कोणत्या नद्याचा संयुक्त प्रवाह नेवासा या ठिकाणी गोदावरी नदीस मिळतो. तर तुम्हाला माहित असेल मुळा आणि प्रवरा या नद्याचा काय होतो, संयुक्त प्रवाह गोदावरी नदीस मिळतो. त्याचबरोबर लक्षात ठेवा मुळा व मोठा यांचा जो संयुक्त प्रवाह आहे हा कोणत्या नदीस मिळतो, तर तो भीमा नदीस मिळतो. आणि मुळा मोठाच्या संयुक्त प्रवाहावरती कोणतं शहर आहे, तर पुणे शहर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. महाराष्ट्रातील डॅश डॅश ही सर्वात लांब नदी आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती मित्रांनो, तर गोदावरी ही नदी सर्वात लांब नदी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे, तर त्याचं उत्तर सुद्धा काय आहे, गोदावरी नदी खोरं जे आहे याचं क्षेत्रफळ काय सर्वात जास्त आहे. जवळपास महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळाच्या 49% भाग काय गोदावरी नदीच्या गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. आणि सर्वात कमी क्षेत्र व्यापलेलं नदी खोरं कोणतं असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर मित्रांनो कृष्णा नदी खोरे लिहायचंय. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17 नंबर आहे. या ठिकाणी काय दिले पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. या ठिकाणी विचारलंय पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती आहे. ऑप्शन दिलेत पहा आपल्याला, वैनगंगा, गोदावरी, तापी आणि दक्षिण पूर्णा हे आपल्याला ऑप्शन दिलेत. तर यापैकी पहा तापी ही जी नदी आहे ही नदी काय पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजेच काय पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय. मग या ठिकाणी नद्या कोणत्या आहेत पहा आपल्याला, भीमा, कृष्णा, तापी, गोदावरी या 4 नद्या दिलेल्या आहेत. मग या ठिकाणी पाहूया आता आपल्याला काय दक्षिणेकडून क्रम विचारलेला हे लक्षात ठेवा, म्हणजे सर्वात दक्षिणेची नदी आपल्याला सर्वप्रथम घ्यावं लागेल. मग आता या ठिकाणी पहा भीमा, कृष्णा, तापी, गोदावरी हे काय चुकीचं आहे. यानंतर पहा कृष्णा, भीमा, गोदावरी आणि तापी हेच मित्रांनो हाच क्रम आपला काय बरोबर क्रम आहे. कारण महाराष्ट्रात सर्वात दक्षिणेकडून कृष्णा आहे, त्याच्यानंतर भीमा नदी खोर आहे, त्याच्यानंतर गोदावरी आणि सर्वात वरती उत्तरेकडे कोणत्या नदीचं खोर आहे, तर ते तापी नदीचं खोर आहे मित्रांनो. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच आपलं बरोबर उत्तर आहे. खालचे पर्याय पाहून आपल्याला वेळ वेस्ट करण्याची गरज नाही. ओके, पुढचा प्रश्न जाऊ. प्रश्न क्रमांक 19 आहे. कृष्णा नदी प्रणालीसाठी खालील उपनद्यांचा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, जी कृष्णा नदी प्रणाली आहे त्याच्यातील उपनद्यांचा म्हणजेच इनडायरेक्टली कृष्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांचा बरोबर पर्याय कोणता आहे असं आपल्याला निवडायला सांगितलंय. मग पहिला पर्याय काय पहा, भीमा. भीमा काय कृष्णा नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. कर्नाटकमध्ये जाऊन काय होती ती कृष्णा नदीस मिळते. कोयना उपनदी आहे, पंचगंगा आहे, परंतु वैनगंगा ही काय कृष्णा नदीची उपनदी आहे का, तर नाही. वैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे, तर वैनगंगा ही काय वर्धा नदीची उपनदी आहे. म्हणजे पहिला पर्याय काय असणार आहे आपला चुकीचा असणार आहे. दुसरा पर्याय पाहूया. या ठिकाणी काय दिलं आपल्याला, पैनगंगा वर्धा वैनगंगा यांचा एकत्रित जो प्रवाह आहे याला काय म्हणतात, प्राणहिता म्हणतात. ओके,
त्याच्यानंतर पहा या ठिकाणी पैनगंगा आहे, वैनगंगा आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय चुकीचा आहे, कारण पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे, तर पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. पैनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे, तर वर्धाची आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्याय काय दिला आपल्याला, भीमा, घटप्रभा, पंचगंगा आणि कोयना. हा पर्याय मात्र मित्रांनो बरोबर आहे, कारण भीमा नदी कृष्णाची उपनदी आहे, घटप्रभा आहे, पंचगंगा आहे आणि कोयना सुद्धा काय उपनदी आहे. कोणत्या नदीची, कृष्णा नदीची. ओके, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आहे. या ठिकाणी काय सांगितलंय पहा, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते. ऑप्शन दिले तर जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि धुळे. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ मित्रपरिचितांना नक्की फॉरवर्ड करा मित्रांनो. ओके, धन्यवाद.